सोबतच प्रकाशाची सुद्धा फार गरज असते. सन्माननीय प्रवीण वरबे, आमच्या चेहऱ्यावर जो लाईट पडतो आहे किंवा या लाईटच्या मधनं आमचे जे चेहरे असे खुलून दिसत आहेत तुम्हाला, आणि ज्या माध्यमातनं ह्या प्रकाश लाइटिंगची जी व्यवस्था आहे त्यांच्या माध्यमातून हे साकार होते. म्हणजे लाईट म्हणजे नुसते लाईट लावणं नाही आहे, की त्यांनी जो प्रकाश आमच्या या मंचाला दिला, सन्माननीय वरबे जींचं अगदी आभार मानतो. आणि त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा ही नम्र विनंती करतो. रसिक हो, एक आख्यायिका अशी होती की एका घरी एक म्हातारी आली, याचना करत होती दरवाजावर की कोणी मला भीक द्यावी, भिक्षान दे भिक्षान दे. घरामध्ये जी करती बाई होती त्या आलेल्या भिकारणीकडे बघून तिने म्हणाला की सध्या तर माझा स्वयंपाक व्हायचा आहे बाई, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. पण त्या दैवरूपी म्हातारणी म्हणते कशी की तुमच्या दवडीमध्ये 4 भाकरी आहेत, त्या ज्या 4 भाकरी आहेत ना त्यातली मला एक दे. आणि असं म्हणताच ते अंतर्धान पावली, म्हणजे तिथनं लुप्त झाली. तेवढ्यामधनं घरचा तो मालक आहे बाहेर आला आणि विचारायला लागला कोण आली होती दरवाजावर. घरच्या बाईने जेव्हा सांगितलं की ती कोणी भिकारीण आली होती, पण ती भिकारीण नव्हती, त्या घरच्या मालकाने ओळखले की ती सोनामाई होती. म्हणजे दरवाजावर आलेल्याला उपाशीनं पाठवणे हा संस्कार त्या घरामध्ये होता आणि अनावधानानं त्या घरच्या बाईकडे तो चुकला. आणि तो घरचा मालक त्या सोनामाई मागे सतत रानुमानी फिरायला लागला तिला शोधण्यासाठी. त्या आर्ततेमधून सोनामाईला आपल्या सुरांच्या माध्यमातून शोधायला जेव्हा निघाला, ते आर्तसूर आता आपण ऐकूया ऋषभच्या सुरांमधून. हो पाहिले का सांगा कोणी सोनामाईला. शोधून शोधून मी तर थकलो माझ्या आईला, शोधून शोधून मी तर थकलो माझ्या आईला. पाहिले का सांगा कोणी सोनामाईला, पाहिले का सांगा कोणी सोनामाईला. शोधून शोधून मी तर थकलो माझ्या आईला, शोधून शोधून मी तर थकलो माझ्या आईला. पाहिले का सांगा कोणी सोनामाईला, पाहिले का सांगा कोणी सोनामाईला.
कोणी म्हणे वेडी अज्ञानी तिची खरीच ठरते वाणी विसरून भान आपले तरी फिरते रानो राणी हो कोणी म्हणे वेडी अज्ञानी तिची खरीच ठरते